नवीन डीवायएसपीच्या कडक कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण सध्या दिसत आहे. पुलगाव येथील डीवायएसपी मॅडम यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहर आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेतली गेली आहे. एकीकडेच त्यांच्या नेतृत्वाखाली वाळू तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्यात घबराट पसरली आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या अवैध वाळू व्यापाऱ्यांवरील पोलिसांच्या या कारवाईला जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीवायएसपी मॅडम पुलगाव परिसरात बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. तक्रारी गांभीर्याने घेत त्यांनी गुप्तचर यंत्रणा आणि सक्रिय केली आणि एक विशेष पथक तयार केले. कारवाई दरम्यान 15 लाख रुपये किमतीचा निळ्या रंगाचा टिप्पर MH27 BX 0746 आणि 18,000 रुपये किमतीचा वाळू आणि 5 लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा स्विफ्ट क्रमांक MH32 AS 0611 जप्त करण्यात आला आणि आरोपी क्रमांक 1 प्रकाश विनायक काळे वय 40 राहणार वडगाव पांडे तालुका आर्वी जिल्हा वर्धा, नितीन रत्नाकर सहारे वय 39 राहणार सालफड तालुका आर्वी, अक्षय अजाबराव खडसे वय 28 वर्ष राहणार सालफड तालुका आर्वी, अजय भावरावजी चुटे उम्र 40 वर्ष राहणार पुलगाव, विक्की किसनराव भिवनारे वय 22 वर्ष राहणार मारडे यांच्या विरुद्ध कलम 303(2)(3)(5) BNS सह कलम 3(1)(181) 130 177 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रबंधन अधिनियम 3 आणि कलम 48 महाराष्ट्र खनिज अधिनियम कलम 4(21) खाणीतथा खनिजे विकास आणि नियम कायदा. आरोपी क्रमांक 1 प्रकाश विनायक काळे वय 40 वर्ष, नितीन रत्नाकर सहारे वय 39 वर्ष, अक्षय अजाबराव खडसे वय 28 वर्ष, अजय भावरावजी चुटे वय 40 वर्ष, विक्की किसनराव भवनारे वय 22 वर्ष राहणार मारडे यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 1957 विकास आणि नियम कायदा, 2013 नियम 78 आणि 79 च्या कडक कलमांखाली तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पुलगावमधील प्रत्येक लहान मोठ्या हालचालींवर डीवायएसपी मॅडम बारकाईने लक्ष ठेवत आहेत. पुलगाव परिसरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश डीवायएसपी मॅडम यांनी दिला आहे. पोलीस केवळ वाळू तस्कर विरुद्धच नव्हे तर ड्रग्ज गैरवापर, बेकायदेशीर व्यापार आणि असामाजिक घटकांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना नियमित गस्त वाढविण्याचे आणि संवेदनशील भागात विशेष दक्षता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. डीवायएसपी मॅडम यांच्या सक्रिय दृष्टिकोनामुळे पोलीस विभागात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की बऱ्याच काळानंतर पुलगावमध्ये कडक निष्कर्ष पोलिसिंग दिसून येत आहे. अशा सातत्यपूर्ण कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीला आळा बसेल आणि सामान्य जनतेला सुरक्षित वाटेल, अशी लोकांनी आशा व्यक्त केली आहे.